16 जानेवारी 2003 नासाच्या केनेडी स्पेस स्टेशनवरून कोलंबिया नावाचं एक स्पेस शटल 7 अंतराळवीरांना घेऊन अवकाशात उड्डाण करत असतं आणि नेमकं उड्डाणाच्या वेळी एक 700 ग्रॅम फोमचा तुकडा, फक्त 700 ग्रॅम फोमचा तुकडा त्या कोलंबिया स्पेस शटलच्या डाव्या विंगवर म्हणजे पंखावर जाऊन धडकतो आणि फक्त तेवढ्या धडकेमुळे ते स्पेस शटल आणि त्यातले 7च्या 7ही अंतराळवीरांना आपला जीव गमवावा लागतो आणि त्या 7 जणात आपल्या भारतीय वंशाच्या कल्पना चावला देखील होत्या। आता तो फोमचा तुकडा त्या स्पेस शटलला जाऊन धडकलाय, तिथं छोटंसं छिद्र पडलंय हे केनेडी स्पेस स्टेशन कंट्रोल रूममधील काही इंजिनियर आणि प्रोग्राम मॅनेजरांना माहीत होतं, पण त्यांनी दुर्लक्ष केलं आणि विचार केला की 700 ग्रॅम फोमच्या तुकड्याने कुठं काय होईल। आणि असं सध्या 2024 मध्ये घडतंय आणि तेही आपल्याच भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांच्यासोबत। तर 5 जून 2024 रोजी फ्लोरिडामधील स्पेस सेंटरमधून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोघांना नासाने बोईंग या खाजगी कंपनीच्या स्टारलाइनर स्पेस शटलमधून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाठवले होते आणि ते तिथं जवळपास 8 दिवस वेगवेगळे प्रयोग करून परत पृथ्वीवर माघारी येणार होते। पण सुनीता विल्यम्सला घेऊन जाणाऱ्या त्या खाजगी कंपनीच्या स्पेसक्राफ्टमध्ये अचानक बिघाड झाला आणि सुनीता विल्यम्स स्पेसमध्येच अडकून राहिल्यात आणि त्यांची 8 दिवसांची ट्रिप आता थेट 8 महिन्यावर जाणार आहे। त्या आता थेट फेब्रुवारी 2025 मध्ये परत पृथ्वीवर येऊ शकतात असं नासाकडून सांगितलं जातंय, पण त्या खाजगी कंपनीच्या स्पेसक्राफ्टमध्ये उड्डाणाच्या आधीच बिघाड होता हे नासाला माहीत होतं। मग नासाने ते उड्डाण का होऊ दिलं आणि आता सुनीता विल्यम्सला परत माघारी आणण्यासाठी नासाने काय प्लॅन केलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 8 महिन्यात सुनीता विल्यम्स यांच्या शरीरावर मायक्रोग्रॅव्हिटीमधल्या वातावरणाचा कसा फरक पडणार आहे आणि हेच आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। आता ज्यांना सुनीता विल्यम्स कोण आहेत हेच माहिती नाहीये त्यांच्यासाठी सांगतो। आपल्या भारतातील गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यात न्यूरोअॅनाटॉमिस्ट डॉक्टर दीपक पांडे हे सुनीताचे वडील आहेत, तर स्लोव्हेन अमेरिकन असणाऱ्या अर्सुलिन बोनी या त्यांच्या आई आहेत। आता हे कुटुंब अमेरिकेतील फ्लायमथ येथील रहिवासी आहे। त्यांना 2 मुली व 1 मुलगा आहे, त्यापैकी सुनीता या सर्वात लहान आहेत। आता सुनीता पांड्या यांनी मायकल विल्यम्स यांच्याशी लग्न केलं आणि त्यानंतर त्या सुनीता विल्यम्स झाल्या। नंतर त्या US नेव्हीमध्ये 1987 मध्ये भरती झाल्या व नासाच्या अंतराळवीर म्हणून जून 1998 मध्ये त्यांची निवड झाली। त्यानंतर त्या 9 डिसेंबर 2006 ला पहिल्यांदा अंतराळात गेल्या व थेट 22 जून 2007 ला माघारी आल्या। म्हणजे पहिल्या वेळेस त्या तब्बल 6 महिने 13 दिवस अंतराळात राहिल्या आणि त्यानंतर 14 जुलै ते 18 नोव्हेंबर 2012 या काळात सुद्धा त्या 127 दिवस अंतराळात राहिल्या। म्हणजे आत्तापर्यंत सुनीता विल्यम्स या 322 दिवस अंतराळात राहिलेल्या आहेत। आता इथे अंतराळात म्हणजे पृथ्वीच्या लो ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन किंवा ISS मध्ये त्या वेगवेगळ्या प्रयोगांसाठी पाठवल्या जात होत्या। आता सध्या नासाने फक्त त्यांना 8 दिवस मिशनवर पाठवलं होतं आणि त्या मिशनचं नाव होतं नासाच कमर्शियल क्रू प्रोग्राम। या प्रोग्राममध्ये नासा अमेरिकेतील स्पेस सेक्टरमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांसोबत कोलॅबरेशन करत असतं। त्यामध्ये खाजगी कंपनीचे वेगवेगळे स्पेसशिप असतात, जसं इलॉन मस्क यांच्या SpaceX कंपनीचं ड्रॅगन नावाचं स्पेसक्राफ्ट आहे, ज्यामध्ये 3 मार्च 2024 ला नासाने 8 अंतराळवीरांना ISS वर पाठवलं होतं आणि सुखरूप माघारी सुद्धा आणलं होतं। आणि तसंच सध्या बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर स्पेसक्राफ्टमध्ये बसून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघं 5 जून 2024 ला नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून अंतराळात गेले होते। आता नासा असे मिशन का पाठवत असतं, त्याच्या मागे त्याचा उद्देश काय असतो, तर नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामच्या अंतर्गत त्यांना एक अशी सिस्टीम बनवायची आहे ज्यामध्ये एक स्पेसक्राफ्ट अनेक वेळा प्रवाशांना पृथ्वीवरून अंतराळात घेऊन जाऊ शकतं आणि माघारी सुद्धा आणू शकतं। आणि त्यासाठी फक्त नासानेच बनवलेले स्पेसक्राफ्ट न वापरता अमेरिकेतील वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांनी बनवलेले स्पेसक्राफ्ट वापरले जातात। त्यामागे नासाचा असा उद्देश आहे की कमीत कमी वेळेत जास्त मिशन करायचे असतील तर या कंपन्या त्या वेळेला उपयोगी येतील, म्हणून नासाने 2010 पासूनच हा कार्यक्रम चालू केला आहे व 2019 पासून 14 मिशन पूर्ण सुद्धा केले आहेत। आता सुनीता विल्यम्स 15व्या मिशनवर बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर स्पेसक्राफ्टने गेलेले आहेत। आता हे स्पेसक्राफ्ट बोईंग कंपनीनुसार अनेक टेस्टमध्ये यशस्वी ठरलेलं आहे। त्यात न्यू मेक्सिकोच्या टेस्ट फॅसिलिटी सेंटरमध्ये प्रत्येक पार्टची यशस्वी चाचणी या स्टारलाइनरने पास केली होती, पण काही वृत्तसंस्थांच्या रिपोर्टनुसार या स्पेसक्राफ्टमध्ये हेलियम गॅस लीक होत असल्याचं नासाला आधीपासूनच माहिती होतं, पण या प्रॉब्लेमला त्यांनी एवढं सिरियस घेतलं नव्हतं, जसं 2003 मध्ये त्या छोट्याशा फोमच्या तुकड्याला नासाने इग्नोर केलं होतं। आता या हेलियम लीकमुळे सुरुवातीला स्पेसक्राफ्टचा एक थ्रस्टरनी कमी झाला होता। थ्रस्टर म्हणजे स्पेसक्राफ्टचा हा भाग ज्याने यानाची दिशा बदलता येते
म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा डावीकडले थ्रस्टर चालू केले तर यान उजवीकडे जातं आणि उजवीकडले चालू केलं तर यान डावीकडे वळतं. म्हणजे हा भाग खूप महत्त्वाचा असतो. या स्टारलायनर स्पेसक्राफ्टला एकूण 28 थ्रस्टर आहेत, ज्यातला एक यानाने उड्डाण घेतल्याच्या नंतर काही वेळातच निकामी झाला होता, कारण एका ठिकाणावरून हेलियम गॅस लीक होत होता. आता हा हेलियम गॅस थ्रस्टरला प्रेशराईज करण्याचं काम करत असतो. 5 जूनला उड्डाणानंतर स्टारलायनर ISS पर्यंत पोहोचलं खरं, पण तिथपर्यंत जाऊस तर अजून अनेक ठिकाणावरून हेलियम गॅस लीक होत गेला, ज्याने अजून 4 थ्रस्टर बंद पडले. म्हणजे एकूण 28 थ्रस्टर आहेत, त्यातले 5 थ्रस्टर बंद पडले आणि त्यामुळेच अजूनसुद्धा स्टारलायनरला नासाने ISSला डॉक करून ठेवलेलं आहे. नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे मॅनेजर यांनी म्हटलंय की स्टारलायनर व दोन्ही अंतराळवीरांना माघारी आणण्यासाठी आम्ही आमचा वेळ घेत आहोत. आमचे काही मिशन स्टँडर्ड आहेत ते आम्ही पाळत आहोत व घाई गडबडीत कोणताही निर्णय आम्ही घेणार नाहीत. तर इकडं बोईंग कंपनी स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी उड्डाणाच्या पूर्वी हेलियम गॅस लीक होत नसल्याचे पुरावे जगासमोर मांडत आहे. ते त्यांच्या वेबसाईटनुसार त्यांनी टेस्ट दरम्यानच्या काही इमेजेस टाकल्या आहेत, ज्यात पहिल्या इमेजेसमध्ये RCS म्हणजे रिॲक्शन कंट्रोल सिस्टीम ही पूर्णपणे काम करत असल्याचं दिसत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसऱ्या इमेजमध्ये त्यांनी इन्फ्रारेड इमेजेस शेअर केल्या आहेत. तर असंच वेगवेगळ्या इमेजेस व पुराव्यामधून ते हे सिद्ध करत आहेत की उड्डाणापूर्वी कोणतीही अडचण स्पेसक्राफ्टमध्ये नव्हती आणि आत्ता जरी असली तरी प्रॅक्टिस, प्रिपेअर्ड, चेकआउट, रिफिल आणि इन्स्पेक्टेड अशा माध्यमातून आम्ही लवकरात लवकर स्टारलायनरला दोन्ही अंतराळवीरांसोबत पृथ्वीवर सुखरूप आणू शकतो असं बोईंग कंपनीचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे नासाने एक वेगळाच प्लॅन केलेला दिसत आहे. ते इलॉन मस्क यांच्या SpaceX Crew9 मिशनमध्ये 4 अंतराळवीर जाणार आहेत, पण नासाने जर यातून त्यांना रेस्क्यू करायचं ठरवलं तर या SpaceXच्या मिशनमध्ये फक्त 2 लोक अंतराळात जातील व येताना सुनीता विल्यम्स व बुच विल्मर यांना घेऊन येतील. आता हे SpaceXचे मिशन याच महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये लॉन्च होणार आहे व ते 6 महिने ISSवर राहून फेब्रुवारी 2025 मध्ये माघारी येणार आहे. त्यामुळे जर नासाने SpaceXचा ऑप्शन निवडला तर सुनीता विल्यम्स थेट फेब्रुवारी 2025 मध्ये पृथ्वीवर माघारी येऊ शकतात आणि यामध्ये जर स्टारलायनर स्पेसक्राफ्ट ठीक झालं तर त्यातून त्या लवकर सुद्धा येऊ शकतात. सध्या ISS म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्स व बुच विल्मर हे दोघंच नाहीत, तर तिथे आधीपासूनच वेगवेगळ्या देशातील 6 अंतराळवीर आहेत जे की काही दिवसांनी माघारी येणार आहेत. पण सुनीता विल्यम्स यांचा थोडासा विषय वेगळा आहे, कारण त्यांचे वय 58 आहे आणि त्यामुळे त्यांच्या शरीरावर व मेंटल हेल्थवर परिणाम होऊ शकतो. कारण इतके जास्त दिवस मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये जर सुनीता विल्यम्स राहिल्या तर त्यांची बोन डेन्सिटी कमी होऊ शकते, म्हणजे हाडातील जे कॅल्शियम व मिनरल्स आहेत ते कमी होऊन हाडे ठिसूळ होऊ शकतात. तर दुसरं, मसल मास कमी होऊ शकतं. तिथे ग्रॅव्हिटी नसल्यामुळे रक्ताचा प्रवाह मेंदूकडे जास्त जाऊन डोळ्यामागे रक्त साठवू शकतं, म्हणजे फ्लुइड इम्बॅलन्स सुद्धा होऊ शकतं आणि एकाकीपणामुळे त्यांच्या मेंटल हेल्थवर परिणाम सुद्धा होऊ शकतो. आता हे झाले तोटे, पण त्यांचा एक फायदा सुद्धा होणार आहे. सुनीता विल्यम्स जर पृथ्वीवर फेब्रुवारी 2025 मध्ये आल्या तर त्यांच्यासोबत जन्मलेल्या लोकांपेक्षा त्या 0.01 सेकंदांनी तरुण सुद्धा होणार आहेत. म्हणजे पृथ्वीवरचा टाईम व अंतराळातील टाईममध्ये थोडासा फरक असतो. जेवढा आपण पृथ्वीपासून लांब जाऊ तेवढा वेळ सुद्धा कमी होत जातो. म्हणून सुनीता विल्यम्स बाकीच्या लोकांपेक्षा 0.01 सेकंदांनी तरुण होती. आता आपण सर्वजण आशा करूयात की सुनीता विल्यम्स व बुच विल्मर हे दोघं सुखरूप पृथ्वीवर माघारी येतील. तुम्हाला काय वाटतं, येऊ शकतील की नाही, हो की नाही, मला कॉमेंटमध्ये सांगा. व व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.